राम राम मित्रा, कसं काय तुझं बरं आहे का? अरे मी तुला विचारतोय, भले आजच्या बोलण्याला कोणाला काय कळेल का? आणि कळलं तर आपल्या दोघांचं कोण ऐकल का? बोल बोल बोल, तू तरी बोल, नाही तर मला तरी बोलू दे. काय कुठं काय चाललंय तुला माहित आहे का नाही? काय आता आपल्या नाथ साहेबाची यात्रा आली आहे. हो आहे की. आपण यात्रेनिमित्त कुठला कार्यक्रम ठेवायचा, काय करायचं? आता आपण यासाठी आपण आपल्या गावात जाऊ. सरपंच डेप्युटी सरपंच यात्रा कमिटीवाली काय करते ती बघू. बरं तो म्हणतोय का नाही सोमनाथराव, तसंच करू. हे आपण भांडाय आलो का इथं, अजिबात गावाचं उकरून काढायचं नाही. हा बरोबर आहे. काय म्हणायचं? तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. गावाचा राजकारणात तसला विषय घेऊ नका. हा नाताच्या पंढरीच आपला आहे ना चाललेला विषय, शिव आपल्याला पुरा करायचा. त्या आपल्या कमिटी पक्षा सगळ्यात अनुभवी शिव माणूस कसा ऐकायला आपल्याला. काळजीच कर नका, सरपंच गावाने केलाय तिथं समजी देखरेख करायचं काम माझं आहे. जर एखाद्यानं खडा मारला किंवा पोरीला शिटी मारली तर तसलं कोणाचं चालून देणार नाही, त्याला एका कोपऱ्यात घालील. पोलीस मामाकडून चांगला लाटायला लावेल. आणि तिच्यावर तिची मैत्रीण येणार आहे. पण मेन विषय म्हणजे काय माहिती आहे का, तू काय राडा करू नको. आणि तू जर आज काय तिच्या डोळ्या आला का ना, तुला खाणंच आहे. मग एवढं लक्षात ठेव. नाही नाही नका राडा करू. तू म्हणत तसं नागसंग असताना काय कोण देऊचं का आपल्याला? त्याचा विषय नाही. त्या दिवशी पारायणात आली होती की नाही, तुझ्याकडे बघत होती की नाही. जाऊ दे ना. लगा तुला कोणा निवडा नको लागा. बास्केट गेला ठेवला गेला ठेव लवकर गेला. इकडं असं थांब व्हायचं. बरोबर काय पण म्हणा, तुझ्यासाठी येते ती इथपर्यंत. चल जाऊया. ₹400 इनामाची गोष्टी आहे. पण ठेक्यात तुला घातलेला का ठेक्यात बाहेर गोला लावलेला तुला? पुरी आलत्या वर्गाने त्यांना लावलाय. पुरीने लावलेला गावाला का मला का डोक्यावर घेऊन फिरत. वा वा वा. तरीच म्हणलं नागो एवढा कसा नाग मोठा झालाय. मोठा झाला लय दिसतोय कलर लागलेला. लय कलर दिसतोय. बरं मी काय म्हणतो या, तुला ₹5 देतो आणि तेवढं वॉशिंग सेंटरवर धुवून आण. गावात आहे का वॉशिंग सेंटर? पण असं तिकडे पवार आहे. ₹5 काय होत नाही. असं ते धर घे आणि जरी ₹5 नाही दिलं तरी साबण येतोय ₹5. बरोबर आहे ना?